कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे कमळीला अनिकाने फसवून तिच्या खोटं बोलून सह्या घेतलेल्या असतात आणि खोटं बोलून सह्या घेणाऱ्या अनिकाचं सत्य हे कमळीने अन्नपूर्णा आणि राजन या दोघांना सांगताच अन्नपूर्णाने कमळीला न्याय मिळवून देण्यासाठी अनिकाला घरातून हकलून दिलेलं असतं आणि काय सत्य आहे ते तिच्याकडून विचारून घेतलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने अन्नपूर्णा आणि राजन अनिकाला घरातून बाहेर हाकलून देतात आणि रितेश सरपोतदार याच्या विरोधात पुरावे गोळा करतात, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, कमळीचे पोस्टर आता होल्डिंग सगळीकडे लागलेले असतात आणि सोशल मीडियावरती सतत आता बातमी सुरू असते की कमळी मोहिते हिने विजेता क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं होतं आणि त्यामुळे तिने पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलेला आहे। तिने स्वतःच्या बळावरती अजिबात अभ्यास केला नव्हता, तिने विजेता क्लास जॉईन केलं म्हणूनच ती युनिव्हर्सिटी टॉपर आहे, अशा बातम्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या असतात। त्याच्यामध्ये अनिका भर टाकत असते की कमळी लूजर आहे, ती स्वतः अभ्यास करते असं सांगून तिने विजेता क्लास जॉईन केलं आणि त्यामुळे ती युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलं आहे, नाहीतर ती स्वतःहून अभ्यास करत नाही, असं ती आता मुद्दामून सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकत असते आणि त्याच्यामध्ये रितेश सरपोतदाराला ती मदत करत असते। पण प्रेक्षकांनो, या गोष्टीला कुठेतरी आळा बसवायचा असतो म्हणून कमळी काय करते, कमळी आता ऋषीला फोन करत असते, पण ऋषी त्याचा मोबाईल घरीच विसरून पुण्याला गेलेला असतो आणि हे सगळं नयनताराने मुद्दामूनच केलेलं असतं ऋषी आणि कमळीमध्ये कुठलाही संपर्क होऊ नये म्हणून। तेव्हा कमळी साहेबाला फोन करते आणि साहेबाला सांगते। तेव्हा साहेबा म्हणतो की काय झालं, तुझा आवाज का असा येतोय, नक्की काय झाले कमळी सांग। तेव्हा घडलेला प्रकार ती साहेबाला सांगते। तेव्हा साहेबा आपल्या बहिणीसाठी धावत येतो आणि मग पोलीस कंप्लेंट करून इथे आता पोलिसांना विजेता क्लासमध्ये आणलेलं असतं रितेश सरपोतदाराला अरेस्ट करण्यासाठी। तेव्हा पोलीस त्याला अरेस्टसुद्धा करतात चौकशीसाठी, पण तो म्हणतो की तुम्ही इथे म्हणजे कायद्याने मला अरेस्ट करायला आलात, पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, ह्या मुलीने माझ्या विरोधात तक्रार केली, पण माझी बाजू तुम्हाला ऐकून घ्यावीशी वाटत नाही आहे। चौकशीसाठी तुम्ही न्यायला आलात मान्य आहे, पण निदान माझी इज्जत तरी काढू नका, मला रिस्पेक्ट द्या। मी तुम्हाला कॉपरेट करतोय की नाही, मग तुम्हीसुद्धा करा। पोलिसांना सांगा माझा हात सोडायला आणि केबिनमध्ये येऊन माझ्याबरोबर 10 मिनटं बोला। DCP साहेबांना फोन करून सांगायला वेळ लागणार नाही, पण मला तुमचा आणि माझा दोघांचासुद्धा वेळ वाचवायचा आहे, त्यामुळे माझ्या केबिनमध्ये या, मी तुम्हाला सगळं काही सांगतो। आणि आता इन्स्पेक्टर साहेब केबिनमध्ये गेल्यानंतर रितेश सरपोतदार त्यांना चहा पाणी वगैरे विचारतो, चहा पाणी त्याला देतो। कमळीला कुठेतरी काळं बेरं वाटतं, कमळी डिरेक्टली केबिनमध्ये येते आणि म्हणते काय चाललंय काय साहेब तुमचं, सांगा ना काय चाललंय, तुम्ही इथे या माणसाला अरेस्ट करायला आलायत ना, मी या माणसाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे, तुम्ही त्याला अटक करा, या माणसाने माझी फसवणूक केली आहे, मी कुठल्याही पद्धतीची सही केलेली नसताना, कुठल्याही पद्धतीचा होकार दिलेला नसताना या माणसाने माझे फोटो छापलेत होल्डिंगवरती, कारण मी या क्लासमध्ये ॲडमिशनच घेतलेलं नाही आहे, तर कसं काय मी ह्याची विद्यार्थिनी झाले, असं कमळी म्हणते। आणि तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अहो समजवण्याची गरज यांना नाही तुम्हाला आहे, तुम्ही खोटं बोलताय, यांनी मला असे काही पुरावे दाखवलेत ना ज्याच्यावरून तुम्ही यांच्या विरोधात जी काही कंप्लेंट केली आहे मुळात तीच चुकीची आहे। कमळी म्हणते असं कसं बोलता तुम्ही, अहो या माणसाने माझी परवानगी नसताना होल्डिंगवरती माझे फोटो लावलेत, मी स्वतः पास झाले, या माणसाचं असं म्हणणं आहे की मी त्याच्या क्लासमधून शिकून पास झाले, याला अर्थ आहे का, याने गुन्हा केला, तुम्ही अरेस्ट करा। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अहो तुम्ही सही केलेले पेपर आहेत येथे, तुम्ही ॲडमिशन केलं, ॲडमिशन फॉर्मवरती तुमची सही आहे, त्यानंतर तुम्ही इथे होल्डिंग लावण्यासाठी परमिशन दिली आहे, त्याचीसुद्धा तुमची सही आहे, कन्सेंट फॉर्मवरती तुमची सही आहे, आणि तुम्ही म्हणताय की या माणसाने तुम्हाला फसवलं म्हणून,
तेव्हा कमळी म्हणते, अहो खोटं बोलतोय हा माणूस, याने सरळ सरळ तुम्हाला गुंडाळलं आहे. तो म्हणतो, मॅडम या डॉक्युमेंटवरती तुमच्या सह्या आहेत की नाही ते बघा. कमळी म्हणते, सह्या तर माझ्या आहेत, पण मी केलेल्या नाही आहेत. म्हणजे जरी केल्या असतील तरी या सह्या मला फसवून घेण्यात आलेल्या आहेत. आणि कमळीला कळलेलं असतं की त्या सह्या कुणी घेतल्यात. त्या सह्या अनिकाने घेतलेल्या असतात. कारण रितेश सरपोतदाराने अनिकाला सांगितलेलं असतं की तुला आहे ना माझ्या क्लासमध्ये मी ॲडमिशन देईन, तुला हे दागिने पैसे मला द्यायची गरज नाही आहे, त्या बदल्यात तुला फक्त एक काम करायचं आहे. हा आहे आपला ॲडमिशन फॉर्म आणि हा आहे कन्सेंट फॉर्म. तुला या दोन्ही फॉर्मवरती त्या कमळीच्या फक्त सह्या घ्यायच्या आहेत की तुला ॲडमिशन मिळून जाईल. तेव्हा अनिका म्हणते, ठीक आहे, देईन मी तुम्हाला सह्या घेऊन. आणि ज्या वेळेला इथे कॉलेजमध्ये 35% हजेरीवरून जेव्हा मुलं टेन्शनमध्ये येतात तेव्हा आपण प्रिन्सिपल सरांना तक्रार करूया आणि या गोष्टीचा विचार करायला सांगूया, असं अनिका म्हणते. आणि तेव्हा GS म्हणून ती कमळीच्या सह्या घेते एका पेपरवरती. आणि तो पेपर हा विजेता क्लासचा ॲडमिशन फॉर्म असतो आणि कन्सर्ट फॉर्म असतो. त्या दोन फॉर्मवरती कमळीच्या सह्या झालेल्या असतात आणि अनिकाने त्या खोटं बोलून घेतलेल्या असतात. पण इथेच कमळी एक चूक करते आणि अनिकावरती विश्वास ठेवून पेपर न वाचता ती सही करते. आणि त्याचाच अनिकाने गैरफायदा घेऊन ते दोन्ही फॉर्म तिने विजेता क्लासमध्ये जाऊन रितेश सरपोतदारला दिलेले असतात आणि त्यानंतरच त्याने होल्डिंगवरती कमळीचा फोटो छापलेला असतो. तेव्हा कमळी म्हणते, मला माहिती आहे हे सगळं तू मला फसवून केलेस, अनिकाच्या मदतीने केलेस, पण काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुझा बाजार उठवणार. शिक्षणाचा बाजार मांडलायस ना तू, काय म्हणतोस ते विजेता क्लासेस हे तुझं साम्राज्य आहे ना. आता तुझं साम्राज्य कसं धुळीत मिळवते ना ते बघस तू. गावची मुलगी आहे, काही करणार नाही, काही बोलणार नाही असं वाटलं ना तुला, पण आता बघ तुझी कशी वाट लावतो ते, असं कमळी म्हणते. तेव्हा इथे रितेश सरपोतदार म्हणतो, अगं बाई, आतापर्यंत तुला वाटलं माझ्याकडे पुरावा नाही आहे, पण आता तू बघितलंस ना तुझ्या सह्या आहेत ना त्या, मग माझ्याकडे पुरावा असताना तू आता माझी कशी वाट लावणार आहेस ते सांगशील का जरा. ती म्हणते, हे पुरावे काही कामाचे नाही आहेत, कळलं ना, कारण त्या सह्या मी स्वतःहून केलेल्याच नाही आहेत, मला फसवून सह्या घेण्यात आल्यात आणि त्यामुळे मी तुझी वाट लावणारच नाही. तुला जेलमध्ये पाठवलं ना आणि तुझं हे खोटं साम्राज्य उद्ध्वस्त केलं तर नाव नाही सांगणार कमळी मोहिते म्हणून, असं तिने सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर कमळी तिथून अनिकाकडे जाते आणि अनिकाला ती जाब विचारत असते. तेव्हा रागिनी आणि कामिनी नेहमीप्रमाणे तिला आडव्या येतात. तेव्हा कमळी म्हणते, अनिका, तू विश्वासघात केलास माझा, त्या रितेश सरपोतदाराला हात मिळवणी केली आहेस तू, खोटं बोलून माझ्या सह्या घेतल्यास आणि ॲडमिशन फॉर्म आणि कन्सेंट फॉर्म त्या रितेश सरपोतदाराला नेऊन दिलंस ना तू. तेव्हा अनिका म्हणते, मी काही केलेलं नाही आहे. कमळी म्हणते, हे सगळं तूच केलं आहेस अनिका, आणि आता त्या रितेशबरोबर तुझीसुद्धा कशी वाट लावते ना ते बघस तू. मला फसवून माझ्या नादाला लागून तू खूप मोठी चूक केलीस. तुला काय वाटलं तू त्याची साथ देशील आणि मला फसवशील, त्याच्याबरोबर तुझी पण नाही वाट लावली ना तर नाव नाही सांगणार कमळी मोहिते म्हणून, कळलं का अनिका. आणि तुझी ही चूक तुला खूप जास्त महागात पडणार आहे, लक्षात ठेव. आणि असं म्हणून ती आता तिथून निघालेलीच असते. तेवढ्यातच राजन काका तिला विचारतात की कमळी, अगं हे सगळं काय आहे, ते विजेता क्लासेस आणि तू सोशल मीडियावरती ह्या कसल्या न्यूज येत आहेत, काही प्रॉब्लेम आहे का, काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज सांग आम्हाला. अन्नपूर्णा म्हणते, कमळी, जे काही असेल ते सांग बरं आम्हाला, आम्ही आधी तुला काही विचारलं नाही कारण आम्हाला वाटलं तू हे सगळं स्वतः हँडल करशील, तू खूप स्वाभिमानी आहेस. पण हे बघ बाळा, कधी कधी आपण आपला स्वाभिमान थोडा बाजूला ठेवायचा असतो आणि मोठ्या माणसांची मदत घ्यायची असते, त्याने आपल्याला काही कमीपणा भेटत नाही, झालीच तर मदत होते. तेव्हा कमळी घडलेला संपूर्ण प्रकार अन्नपूर्णा राजनला सांगते, कशा पद्धतीने रितेश सरपोतदाराने तिला पैसे ऑफर केले आणि त्याच्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायला सांगितलं फक्त नावापुरतं, आणि त्यानंतर तो तिला एवढे पैसे द्यायला निघाला होता की तू फक्त इथे अशी रक्कम टाक जी तुला वाचता येईल आणि एवढे पैसे मी तुला द्यायला तयार आहे, 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख, जेवढे बोलशील तेवढे. पण तिने ते नाकारलेले असतात आणि ॲडमिशन घेण्यासाठी नकार दिलेला असतो. पण आता होल्डिंगवरती त्याने मला न विचारता माझे फोटो छापलेत आणि त्याने पुरावे दाखवलेत की मी सह्या केल्यात म्हणून. आणि
अन्नपूर्णाजी, सह्या तर माझ्याच आहेत, पण त्या मला फसवून घेण्यात आलेल्या आहेत. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, कुणी फसवलं तुला? कुणी घेतल्या तुझ्या सह्या फसवून? तेव्हा कमळी म्हणते की हे कारस्थान आपल्या अनिकाचं आहे. अनिकाने मला सांगितलं की जेव्हा 35% हजेरी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं जाणार नाही, त्यासाठी मी कॉलेजमध्ये आले होते. आणि तेव्हा अनिका म्हणाली की आपण एक काम करूया, आपण प्रिन्सिपल सरांकडे सगळेजण कंप्लेंट करूया आणि इथे GS म्हणून कमळी तू या 2 पेपरवरती सह्या कर, असं ती मला म्हणाली. मी तिच्यावरती विश्वास ठेवून त्या सह्या केल्या, पण कमळीने ते पेपर रितेश सरपोतदाराला नेऊन दिले. आणि हे सगळं अनिकाने मुद्दामून केले, माझ्यावरती राग काढता यावा म्हणून. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, अनिका आत्ताच्या आत्ता बाहेर ये. तेव्हा अनिका म्हणते, काय झालं? तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, कमळीचे बोलते ते खरं आहे? तू रितेशला तिच्या सह्या घेऊन ते पेपर नेऊन दिलेस, कमळीला खोटं बोलून तिच्या सह्या घेतल्यास, तू फसवलंस तू तिला आणि त्या रितेशला मदत केलीस. तेव्हा अनिका म्हणते, ए ग्रॅनी आजी, ही कमळी टमळी आहे ना गावछाप, ती खोटं बोलते, मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, अनिका खरं बोल, नाहीतर आत्ताच्या आत्ता तुला प्रॉपर्टीमधून बेदखल करून टाके ना. आत्ताच सांगते मी तुला, मला खोटेपणा आवडत नाही, माहिती आहे ना. तेव्हा इथे अनिका म्हणते की मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, ठीक आहे चल, चालती हो, आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. तेव्हा इथे लगेचच अनिका म्हणते, हो मी केलं, घेतल्या मी तिच्या खोट्या सह्या, खोटं बोलून मी तिच्या सह्या घेतल्या आणि रितेश सरपोतदाराला नेऊन दिलं, कारण तो मला ॲडमिशन द्यायला तयार नव्हता. तो म्हणाला की जर माझ्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर कमळीच्या सह्या आणायच्या म्हणून. आणि मग मला ग्रॅनी आजीने सांगितलं की कमळीजवळ खोटं बोल आणि सह्या घे, की ती तुला बरोबर सह्या देईल. हे सगळं माझ्या ग्रॅनी आजीने मला करायला सांगितलं. तेव्हा ती म्हणते, अच्छा, कामिनीने तुला सांगितलं आणि तू कमळीला फसवलंस? लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना? त्यामुळे इथे अन्नपूर्णा म्हणते, जा, अनिका आणि कामिनी माझ्या घरातून चालत्या व्हा, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. आणि इथे आता कमळीवरती अन्याय केला म्हणून चिडलेल्या अन्नपूर्णा आणि राजनने दोघांनी अनिका आणि कामिनी या दोघींना घरातून हकलून दिलेलं असतं. आत्ताच्या आत्ता चालत्या व्हा, खोटाडेपणा करायला तुम्हाला लाज कशी वाटत नाही? राजन म्हणतो, अनिका अगं कमळी बहिणीसारखी आहे ना, तुला लाज नाही वाटली तुला तिला असं फसवताना? काय चूक आहे तिची? आणि असं म्हणून तुम्ही जे काही केलं ते खूप चुकीचं केलं, कमळीला तुम्ही फसवायला नको होतं, असं म्हणून अन्नपूर्णा रागानेच अनिकाला आणि कामिनीला घरातून हकलून देते.